सर्वांना माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपण यांना पाहिलेत का? स्क्रीनवर दिसत आहेत खूप सारे सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअर जे सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित आहेत अशाबद्दल जाणून घेऊया. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जर बघायचे झाले तर याच्यामध्ये ऑटोकॅड असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं स्केचअप असेल, त्याच्या व्यतिरिक्त MS एक्सेल, प्रीमियम P6, ओके, प्रायमावेरा, मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट, MS प्रोजेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त काही सिव्हिल इंजिनिअरिंगमधले जे सॉफ्टवेअर जे 3D मॉडेलिंगसाठी यूज करतात, स्ट्रक्चरल आणि आर्किटेक्चरसाठी, ते आहेत ऑटोडेस्क 3ds मॅक्स, ऑटोडेस्क माया, ऑटोकॅड सिव्हिल 3D. त्यानंतर जे सॉफ्टवेअर तुमच्या सिव्हिलशी संबंधित आहे पण जिओ टेक्निकल वर्कशी संबंधित आहेत, ते आहेत जिओ स्टुडिओ 2018 R2, जिओ 5, फ्लॅश 3D, QGIS आणि त्याच्या व्यतिरिक्त प्लास्टिक्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्याही व्यतिरिक्त काही सिव्हिलमध्ये सॉफ्टवेअर वापरले जातात जे रोड डिझाईनसाठी आणि ॲनालिसिससाठी वापरले जातात. ते कुठले आहेत? MX रोड, बेंटली रोड नेटवर्क. त्यानंतर स्ट्रक्चरल ॲनालिसिससाठी आणि त्याच्या डिझाईनसाठी स्टॅड प्रो, E-टॅब्स, रिविट स्ट्रक्चर. त्यानंतर मिडास जनरेशन. हे जे आहेत हे वेगवेगळे सॉफ्टवेअर सिव्हिलशी असोसिएटेड आहेत. काही सॉफ्टवेअर जे जिओ टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वापरतात ते आहेत SAP 2000, देन ॲबिकस. त्याच्या व्यतिरिक्त सर्वेइंगसाठी कुठले सॉफ्टवेअर वापरतात ते सुद्धा बघूया. त्याच्यानंतर ArcGIS हे सर्वेइंगसाठी वापरले जाणारे सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे. तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहेत हे सुद्धा तेच सॉफ्टवेअर आहेत. काही फ्री सॉफ्टवेअर आहेत आणि काही पेड व्हर्जन आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजेत आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.